सर्वप्रथम मी या ठिकाणी खराट्याचे पुजारी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो। आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। आज या ठिकाणी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर शिंदे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य, तद्वतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत ते राबविण्याकरता जिल्ह्याची जबाबदारी विद्यापीठाने ज्यांच्यावर दिली ते आमचे परमस्नेही डॉक्टर सच्चिदानंद बिच्चेवार सर, या कार्यक्रमाचे आयोजक या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रमाधिकारी जिल्हा समन्वयक आमचे मित्र डॉक्टर अशोक वाघ सर, उपस्थित सर्व या महाविद्यालयातले प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच बिच्चेवार सरांनी अंत्योदय म्हणजे काय या संदर्भाने आपल्यासमोर एक परिचयात्मक स्वरूपातून काही सुतवाक केलेले आहेत, म्हणून मी त्या वाक्यांना पुन्हा या ठिकाणी अधोरेखित करणार नाही। परंतु हे खरं आहे की स्वातंत्र्याच्या नंतर या भारताची दिशा काय असावी, या भारताच्या समाजामध्ये वावरत असलेल्या प्रत्येक नागरिकाची भावना काय असावी, त्यांनी आपल्या मनामध्ये कुठल्या भावनाला जागृत ठेवून या देशासाठी कार्य करत राहावं, या अनुषंगानं मंथन झालं पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटायचं त्यापैकी एक म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव घेतले त्या अनुभवाच्या आधारे त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये त्यांनी जो विचार मांडला तो विचार प्रामुख्याने एकात्म मानव दर्शन या नावाने ओळखला जातो। आणि आज मी या ठिकाणी याच एकात्म मानव दर्शन हा विषय समोर ठेवून आपलं हे व्याख्यान देणार आहे। हे व्याख्यान देण्यापूर्वी मला आपल्याला ज्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे त्याचा एक भाग पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या जीवनचरित्राचाही परिचय करून देणे हा आहे। म्हणून मी काही संक्षिप्त स्वरूपामध्ये काही मुद्दे मांडणार आणि त्या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा परिचय तुम्हाला होईल असं काहीतरी सांगणार आहे। मित्रांनो, 25 सप्टेंबर 1916 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला उत्तर प्रदेशामध्ये। लहानाचं मोठं त्यांचं तिथंच झालेलं आहे सगळं। घरची परिस्थिती तशी साधारण स्वरूपाची होती, परंतु बाल्यावस्थेमध्ये एकदा एक असा प्रसंग घडला की ते आपल्या मामाकडे गेले आणि त्याच दरम्यान गावाकडे त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि नंतर त्यांना मामाकडेच राहावं लागलं। मामाने त्यांचं पालनपोषण केलं, परंतु काही दिवसांनी त्यांची आई वारली आणि म्हणून ते आता पोरखे झाले, परंतु मामाने त्यांना ते पोरखेपण जाणवू दिलं नाही, त्यांचं संगोपन केलं, त्यांचं शिक्षण चालूच होतं। आणि याच्यात आणखीन एक दुःखाची घटना अशी घडली की मामालाही क्षयरोग झाला। त्या काळामध्ये या भारतामध्ये ज्या ज्या काही आजारपणाच्या बाबी होत्या त्यात क्षयरोग ही एक गंभीर अशी बाब होती। एखाद्याला क्षयरोग झाला म्हणजे आता तो संपला असा विचार त्या काळात व्हायचा। आज मेडिकल सायन्स खूप प्रगत झालेला आहे, त्यामुळं आपल्याला कुठल्याही आजाराची फारशी भीती वाटत नाही, परंतु आज 50 वर्ष अगोदर एखादा आजार झाला तर तो बरा होईल की नाही याची काहीच गॅरंटी नव्हती। आणि अशा परिस्थितीमध्ये मामाला जेव्हा क्षयरोग झाला तेव्हा लोक त्या मामापासून दूर दूर पळायचे, परंतु हा लहान असलेला दीनदयाळ, त्याला घरामध्ये सगळे दिनू म्हणायचे, हे दिनू मात्र मामाची सेवा करत होता, मामाच्या सोबत राहत होता, तो कुठेही गेला नाही। काही नातेवाईकांनी त्याला सांगितलं की तू मामापासून लांब राहा, परंतु ते मामापासून लांब गेले नाही, मामासोबत राहिले, मामाची सेवा केली।
आणि हे सगळं करत असताना शालेय शिक्षण जे होतं ते मात्र त्यांनी कधीही खंडित होऊ दिलं नाही. शाळेमध्ये ते प्रथम क्रमांकात उत्तीर्ण व्हायचे आणि हे सगळं चालत असताना ते 10वी पास झाले. 10वी पास झाल्यानंतर ते पिनाली या ठिकाणी इंटर कॉलेजसाठी इंटर म्हणजे आजचं 11वी आपण ज्याला म्हणतो ते इंटरसाठी ते पिनाली या महाविद्यालयात गेले. त्या महाविद्यालयात जाऊन त्यांनी शिक्षण सुरू केलं. काही सोबती त्यांना भेटले. या ठिकाणी या महाविद्यालयात त्या 16-17 वर्षाच्या तरुण युवकाने काय ठरलं तर माझ्यासोबत शिकत असलेले माझे काही सहकारी हे माझ्यासारखे हुशार आहेत, परंतु माझे काही मित्र असे आहेत की त्यांना अभ्यासात मन लागत नाही. काही माझे मित्र असे आहेत की त्यांना अभ्यास केल्यानंतरही काही कळत नाही. काही माझे मित्र असे आहेत की त्यांना चांगले गुण मिळत नाहीत. मग अशा या माझ्या सगळ्या मित्रांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. पहा, हे तुमच्याहीपेक्षा तो वयाने लहान होता तेव्हा, आणि त्या वयामध्ये त्या मुलाला असं वाटतं की माझ्या सहकाऱ्यांना माझ्यासारखं अभ्यास करता आला पाहिजे, माझ्यासारखे गुण मिळाले पाहिजेत. नाही तर आज आपण पाहतो एखादा आपला मित्र जर पुढे चालला तर आपण त्याच्या नोट्स कशा धापायच्या याचा विचार करू लागतो. परंतु हा दिनू म्हणजे दीनदयाल आपल्या मित्रांना आपल्यासारखे चांगले मार्क कसे पडतील याचा विचार करतो आणि त्या विचारातून तो झिरो असोसिएशन नावाची एक संघटना तयार करतो, असोसिएशन तयार करतो. आपल्याकडे महाविद्यालयात आपण आपल्या विषयाचे असोसिएशन तयार करतो, परंतु त्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण करतो काय? तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या घटनेचा आदर्श समोर ठेवणं आवश्यक आहे की या अशा असोसिएशनच्या माध्यमातून काही कॉन्क्रीट असे उपक्रम आपण राबविले पाहिजे, काही पॉझिटिव्हनेस निर्माण होईल असे उपक्रम राबविले पाहिजेत, काही इतरांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे उपक्रम राबविले पाहिजेत. त्यातलाच हा झिरो असोसिएशनचा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थानं तरुण मुलांसाठी एक आदर्श असा उपक्रम आहे असं मानायला हरकत नाही. गंमत सांगतो, त्यांच्या असोसिएशनमधले सगळे मुलं हे चांगल्या रँकिंगने त्या काळात पास झाले आणि ही घटना जेव्हा त्या पिनाली कॉलेजच्या मॅनेजमेंटला कळाली, त्यांनी बोलून दीनदयाल उपाध्यायचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या कॉलेजमध्ये एक नोकरी करायची, या संस्थेमध्ये एक नोकरी करायची, एक नोकरी तुमच्यासाठी आम्ही ठेवली आहे. परंतु या दिनूच्या अर्थात दीनदयाल उपाध्यायच्या डोक्यामध्ये आपण नोकरीसाठी नाही आहोत, आपलं काहीतरी वेगळं काम आहे, या नियतीने मला या ठिकाणी काहीतरी वेगळ्या कामासाठी पाठवलं आहे, ही भावना सतत त्यांना नोकरीपासून लांब पळवत होती. म्हणून त्यांनी त्या मॅनेजमेंटला काय सांगावं, माझी नोकरी करण्याची इच्छा नाही, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यावर मॅनेजमेंट म्हणली काही हरकत नाही, जेव्हा तुमचं पूर्ण शिक्षण होईल तेव्हा तुम्ही परत या ठिकाणी एक जागा तुमच्यासाठी आम्ही राखून ठेवलेली आहे. नंतरच्या काळामध्ये BAचं शिक्षण घेण्यासाठी दिनू आता दीनदयाल हे कानपूरला गेले. BAचं शिक्षण चालू होतं. त्या दरम्यान त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही लोकांची गाठ पडली, भेट झाली, ओळखी झाल्या आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये राष्ट्र काय आहे, राष्ट्राविषयी प्रेम काय असतं या भावना जागृत व्हायला लागल्या. आपल्याकडे NSS आहे, तसं एक RSS नावाचं संघटन या देशामध्ये आहे. आज त्या RSSला कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय यावर मी भाष्य करणार नाही मित्रांनो, परंतु मूळ जी भावना होती ती राष्ट्राप्रती काहीतरी करण्याची भावना होती. हे दीनदयाल उपाध्याय यांच्या साहित्यातून, विचारातून व्यक्त होते. दीनदयाल उपाध्याय हे जेव्हा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय भावना आली, तर मी या राष्ट्राचा एक स्वयंसेवक आहे आणि म्हणून या राष्ट्रासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, ही एक भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. आणि त्याच भावनेने ओतप्रत असतानाच योगायोगाने तत्कालीन या संघाचे सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवार यांची आणि दिनूची म्हणजे दीनदयाल उपाध्याय यांची एकदा भेट झाली.
आणि त्या भेटीतून या दिनूच्या मनामध्ये अशी एक प्रेरणा जागृत झाली की त्या प्रेरणेतून या दिनूने एक निश्चय केला. तो निश्चय असा आहे की जीवन हे देशासाठी. तो निश्चय काय होता? जीवन हे देशासाठी. हे देश माझा आहे, मी या देशाचा आहे. मग माझं हे जीवन कोणासाठी असलं पाहिजे? तर या देशासाठी असलं पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प या दिनूने त्या BA ला असताना, ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये असताना केलेला होता. नंतर ते MA ला गेले आग्र्याला. आग्र्यामध्ये MAचं शिक्षण चालू असताना प्रथम वर्ष कंप्लीट झालं. द्वितीय वर्ष सुरू होतं. त्या दरम्यान त्यांच्या एका नातेवाईकाला गंभीर आजार झाला आणि ते त्या आजारपणाच्या निमित्ताने आग्र्यात आले. तिथे हे दीनदयाल उपाध्याय त्या नातेवाईकाच्या त्या आजारपणामध्ये सेवा करण्यासाठी लागले. दरम्यान त्यांचा निधन झालं आणि योगायोगाने जेव्हा निधन झालं तो परीक्षेचा काळ होता. म्हणून दीनदयाल उपाध्याय हे MAच्या सेकंड इयरची परीक्षा देऊ शकले नाही आणि त्यांचं शिक्षण तिथं थांबलं. त्यांचं हे शिक्षण थांबल्यामुळे त्यांचे जे मामा होते ते फार नाराज झाले होते. त्यांची मावशी होती त्या पण नाराज झाल्या होत्या. परंतु त्यांची समज यांनी काढली की या ठिकाणी माझ्याकडे माझे नातेवाईक गंभीर आजाराने ग्रस्त असलेले आले होते आणि त्यांचे उपचार सुरू होते आणि त्यांची मी सेवा करत होतो. त्या दरम्यान त्यांचं निधन झालं आणि म्हणून मी परीक्षा देऊ शकलो नाही. ही फार गंभीर बाब आहे, याचं दुःख मलाही आहे. परंतु मी त्यांची सेवा जर नाही केली असती तर, असा समज त्यांनी देऊन मामाला समजावून सांगितलं. आणि नंतर मग पुन्हा आणखीन ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले. शिक्षण त्यांनी पूर्ण केलाच. परंतु विषय हा आहे मित्रांनो की माझं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी आपत्कालीन घटना आपल्यासमोर येते आणि त्या घटनेला सुद्धा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, तो हा सकारात्मक दृष्टिकोन जो आहे ना मित्रांनो, हा आपल्यासाठी आदर्श म्हणून आपण समोर ठेवला पाहिजे. नाहीतर आज आपण पाहतो विद्यार्थी थोड्याशा अपयशानं नाराज होतात, हताश होतात आणि काहीतरी विपरीत करून बसतात. परंतु नाही, आपलं ध्येय काय आहे हे जर आपण नीट समजून घेतलं, आपलं ध्येय हे आपल्या या परीक्षेच्या पलीकडचं आहे, या गुणांच्या पलीकडचं आपलं ध्येय आहे, या मानव जातीसाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, या राष्ट्रासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा हे शिक्षण काय आहे, त्या शिक्षणात पडणारे हे गुण काय, हे सगळे माध्यम आहेत हे आपल्याला लक्षात येतं. सांगायचा उद्देश असा की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये साध्य काय आहे आणि त्या गोष्टीला पूर्ण करण्याकरिता साधन काय आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. जर हे नीट समजून घेतलं तर आणि तरच या जीवनाचा अर्थ आपल्याला नीट समजून येतो. आणि असा हा जीवनाचा अर्थ जर कोणी समजून घेतला असेल तर दीनदयाल उपाध्याय यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समजून घेतला होता, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मित्रांनो, देश सेवेच्या प्रेरणेने जागृत झालेला हा तरुण MAची परीक्षा नापास झाला. नंतर काही नोकरीसाठीच्या परीक्षा दिल्या, नोकरीसाठी सिलेक्शन होणार होतं, त्यासाठी चांगले कपडे वगैरे शिवले, इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जे सूट बूटमध्ये आलेले त्यांचे सहकारी होते ते या दिनूला पाहतात. दिनू आपला मळका धोतर, कुर्ता अंगावर अशा अवस्थेत पोहोचलेले आणि तो सहज त्या म्हणजे सूटबूटमध्ये असलेला एक व्यक्ती त्या दिनूला म्हणतो, पंडित जी या इंटरव्यू चल रहा है. बस अशी थट्टा उडवतो. नंतर इंटरव्ह्यू होतं आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं, नोकरी लागते. अर्थात ते नंतर नोकरी करत नाहीत, तो भाग वेगळा. परंतु त्या दिवशी थट्टेमध्ये या दिनूला पंडितजी म्हणलं तर तेव्हापासून हे पंडितजी म्हणजे हे काही पौरोहित्य करणारे नव्हते, परंतु या पंडितजी म्हणल्यापासून त्यांना पंडित नाव आवडायला लागलं आणि ते पंडितजी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. तर आपल्यामध्ये जर ज्ञान असेल, आपल्यामध्ये जर कौशल्य असेल, आपल्यामध्ये जर क्षमता असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे साधायचं आहे ते आपण साधू शकतो. हा याच्यातून समजून घेण्यासारखा विषय आहे मित्रांनो. नंतर या दिनूने प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करण्यास सुरुवात केली
आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम यांनी राबवलेले आहेत. मग गोरगरीब जनतेची सेवा करणे असेल, या समाजामध्ये नेमक्या काय समस्या आहेत त्या समस्यांवर चिंतन मांडणे असेल, वेगवेगळ्या देशामध्ये काय चाललेलं आहे यावर आपलं चिंतन मांडणे, वेगवेगळ्या देशामध्ये होत असलेल्या घडामोडी याचा आपल्या भारतावर काय परिणाम होत चाललेला आहे याकडे लक्ष पुरविणे असेल, शेजारचे देश आपल्या काय करतायत ते पाहणे असेल, आपल्या देशांतर्गत काय समस्या आहेत यावर चिंतन करणे असेल, अशा अनेक गोष्टी या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना केलेले आहेत, अनुभवलेले आहेत. आणि हा सगळा सामाजिक जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे, प्रदीर्घ स्वरूपाचा आहे. साधारणपणे एमएच्या नंतर 20-22 वर्षे त्यांनी ह्या सगळ्या कार्यामध्ये आपल्याला स्वतःला झोकून दिलेलं होतं. परंतु हा सगळा काळ जेव्हा संपतो, अर्थात तो साधारणपणे 1965-63 काळ असेल, म्हणजे इथं बालपण संपलेलं आहे, तारुण्य संपलेलं आहे. आता एक अशी प्रौढ अवस्था आहे की तिथं आपल्या या बुद्धीच्या माध्यमातून, आपल्या अनुभवाच्या माध्यमातून या समाजाला आपण काही नवीन देतो का, अशी ही अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय हा जो एक विचार मांडतात ना, तो विचार म्हणजे एकात्म मानव दर्शन. जो आजच्या व्याख्यानाचा मूळ विषय आहे तो हाच, एकात्म मानव दर्शन. एकात्म मानव दर्शन म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं तत्वज्ञान. या एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाल यांनी जो विचार मांडलाय तो या संबंध सृष्टीमध्ये असलेल्या तीनही घटकांना व्यापणारा आहे. म्हणजे काय? म्हणजे मानवाची जीवनाची जी काही रचना आहे ती, आणि हे मानवाचं जीवन ज्या सृष्टीमध्ये आहे ते सृष्टी, अशा या तिन्ही घटकाला व्यापणारी जी संकल्पना आहे ती म्हणजे मानव एकात्मता मानव दर्शन. तर असं हे एकात्मता मानव दर्शन जे आहे ते मानव ज्या परिक्षेत्रामध्ये आहे तो समाज, आणि हा समाज आणि मानव ज्या सृष्टीमध्ये आहे ती सृष्टी, या तीन घटकाला व्यापणारी आहे. तेव्हा या तीन घटकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो की प्रत्यक्ष हे तुमच्याबद्दलचं दर्शन आहे. तुम्ही मानव आहात, तुम्ही राहता कुठं? समाजामध्ये. हा समाज एक आहे का अनेक स्वरूपाचा आहे? विविध अंगाने या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, विविध घटना या ठिकाणी घडत असतात. आणि अशा या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत असतात त्याचा संबंध या सृष्टीशी आहे. हे सृष्टी, हे निसर्ग जे आहे या सगळ्यांशी आपला संबंध आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. तुम्ही अगदी शांत चित्ताने काहीतरी विचार करा, मी कोण आहे. डोळे बंद करा आणि आजूबाजूला काही आहे का याचा विचार करायला लागा. तुम्ही हळूहळू या निसर्गाशी जुळले जाल. तुम्ही हळूहळू या निसर्गाच्या बाहेर जी प्रकृती आहे त्या प्रकृतीशी जुळले जाल. तुम्ही हळूहळू ह्या सबंध ब्रह्मांडाचे एक घटक आहात हे तुमच्या लक्षात येईल. आणि अशा अर्थानं जर जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्यात आणि या सृष्टीमध्ये, तुमच्यात या प्रकृतीमध्ये, तुमच्यात आणि ह्या वातावरणामध्ये काहीही भेद नाही, अशा प्रकारची एक फिलिंग तुमच्यामध्ये यायला लागते मित्रांनो. हे जी फिलिंग आहे ही फिलिंग कधी येऊ शकते? जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल. मग तुम्ही स्वतः म्हणजे नेमकं कोण? आपण बरेच वेळेस आपल्या स्वतःला मी ओळखतो, माझं मला कळतंय असं म्हणून खरं तर आपण भुलवतो. आपण स्वतःला ओळखतो की नाही ही समस्याच आहे मित्रांनो. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतंय मी अमका आहे, मी फलाला आहे, मी दमका आहे, पण आपण खरंच ते आहोत का हो? कोणी म्हणते मी आमदार आहे, मी कोणी खासदार आहे, कोणी मी म्हणतंय मंत्री आहे, कोणी काय आणखीन. खरंच तुम्ही मंत्री म्हणून काही करता का? खरंच तुम्ही आमदार म्हणून नेमकं जे करायला पाहिजे ते करता का? खरंच तुमची जी कामं आहेत
ती तुम्ही ओळखता का? तसंच मी सिनियर विद्यार्थी आहे, मी नवीन विद्यार्थी आहे, मी सेकंड इयरचा आहे, मी थर्ड इयरचा आहे. पण मी सिनियर म्हणजे नेमकं काय, मी नवीन म्हणजे नेमकं काय? असो, नवीन जाऊ द्या, सिनियर जाऊ द्या, मी विद्यार्थी आहे म्हणजे नेमकं काय, याचा आपण कधी विचार केला का? याचा विचार करणं म्हणजे स्वचा विचार करणे होय. आपल्या स्वतःला ओळखणे म्हणजे काय? आपण आपलं आत्मज्ञान करून घेणे आहे. आत्मज्ञान असा शब्द वापरला की आपल्याला वाटतं हे कुठतरी ईश्वर, अध्यात्म वगैरे तिकडे घेऊन चाललंय आपल्याला. परंतु नाही मित्रांनो, आपल्या स्वतःची ओळख असणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. आणि असं आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या समाजाला नीट समजू शकत नाहीत. जोपर्यंत आपण या समाजाला नीट समजू शकत नाहीत तोपर्यंत आपण या वातावरणाला, या प्रकृतीला, या संबंध सृष्टीला समजू शकत नाहीत मित्रांनो. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्याला स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणतात, मी म्हणजे कोण आहे? तर मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे मन आहे, मी म्हणजे बुद्धी आहे आणि मी म्हणजे आत्मा आहे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या 4 घटकांनी जो बनलेला आहे तो मी आहे, म्हणजे मानव आहे. मानवाच्या ठिकाणी शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे 4 घटक असतात. म्हणून या माणसाला मानव म्हणतात. याशिवाय या माणसाच्या ठिकाणी काही गरजा असतात, काही इच्छा असतात, काही आकांक्षा असतात, काही महत्वाकांक्षा असतात. याचबरोबर या मानवाच्या ठिकाणी बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या अवस्था असतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला मानव म्हणतो. परंतु आज दुर्दैवानं आपण पाहत आहोत, मला शरीर आहे, मला मनही आहे, मला बुद्धीही आहे, मला आत्माही आहे, परंतु माझं हे शरीर कुठल्या कामासाठी आपण वापरत आहोत? माझं हे मन, त्याच्यामध्ये आपण नेमक्या कुठल्या भावना जागृत करत आहोत? माझी ही बुद्धी, या बुद्धीमध्ये मी नेमक्या काय विचारांना जागा देत आहे? माझी ही आत्मा मी कुठं घाण ठेवली आहे? याचा आपण कधी विचार करतो आहोत का? तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा या निमित्ताने विचार झाला पाहिजे मित्रांनो. दुसरा मुद्दा असा आहे, माझ्या ठिकाणी गरजा आहेत हे खरं आहे, परंतु माझ्या गरजा काय असल्या पाहिजेत? आज साधा मोबाईल घ्यायचा म्हणला तर त्याला कमीत कमी 5,000 रुपये लागायला लागलेत. अँड्रॉइडचा वगैरे साधा फोन घ्यायचा म्हणला जास्तीत जास्त मला वाटतं 1.5-2 लाखाचा मोबाईल सुद्धा आता आपल्याकडे आहे. पण खरंच इतक्या महागाचा मोबाईल माझी गरज आहे का? माझी गरज काय आहे, माझी आवश्यकता काय आहे, हे जोपर्यंत आपण नीट समजून घेत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं दीनदयाल उपाध्याय यांना एकात्म मानव दर्शन जे सांगायचं आहे ते आपल्याला नीट समजणार नाही. म्हणून गरजांमध्ये आणि आवश्यकतांमध्ये आपण फरक केला पाहिजे. याशिवाय आपल्या ज्या कामना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या आकांक्षा आहेत त्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत? एक आहे की अनेक आहेत? एक इच्छा झाली की लगेच दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा. या इच्छांना काही मर्यादा आहे की नाही? त्याला मर्यादाच नाही. तर याला मर्यादित करता येऊ शकतं का? याचाही या निमित्ताने विचार झाला पाहिजे. आणि हे विचार करणारा कोण आहे? तर तो मानव आहे. म्हणून विचार झाला पाहिजे. मानवाचं हे कर्तव्य आहे की मी माझ्या इच्छांविषयी विचार केला पाहिजे, मी माझ्या आकांक्षांविषयी विचार केला पाहिजे, मी माझ्या मनात येणाऱ्या त्या भावभावनांविषयी विचार केला पाहिजे, मी माझ्या बुद्धीचं जे विचार जागृत होत आहेत त्या विचारांपर्यंत प्रति विचार केला पाहिजे. हे मानवाचं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि अशा या कर्तव्याला अनुसरून जेव्हा हा मानव समाजाकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की हा समाज म्हणजे कुठेतरी मीच आहे. कारण माझ्यासारखेच या समाजात वावरणारे लोक आहेत ना. समाजाची संकल्पना करत असताना फक्त मानवांचा समूह म्हणून आपण समाजाची संकल्पना करू शकत नाहीत. तर त्या समूहामध्ये मी सुद्धा आहे. जशी भावना माझ्या मनात आहे तशी भावना त्या समाजात आहे, त्या समूहामध्ये आहे. जसं मन माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ बुद्धी आहे, तसंच मन, तसं बुद्धी त्या समाजामध्ये, समूहामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये आपण भेद करू शकत नाही. हे एकमेकांसाठी परस्पर पूरक बनलेले आहेत, एकमेकांसाठी परस्पर अनुकूल आहेत. ही भावना ठेवून आपण जर वागलो तर आणि तरच खऱ्या अर्थानं हे मानव दर्शन सुजलाम सुफलाम स्वरूपाचं होईल. आणि तिसरा मुद्दा जो होता सृष्टीचा, तर पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणतात की मानव, समाज आणि सृष्टी
यामध्ये आपण भेद करू शकत नाही करू शकत. कारण या सृष्टीच्या पलीकडे जाऊन मानवाचा समूह नाही, या मानवाच्या समूहाच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचं स्थान नाही. व्यक्तीचा संबंध समाजाशी आहे, समाज ह्या सृष्टीमध्ये आहे. आणि म्हणून या सृष्टीचा आणि समाजाचा आणि या मानवाचा एकात्मता जो आहे आणि जो अनुसंबंध आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे मित्रांनो. आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं काय, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं हे तत्त्वज्ञान विकसित होत जातं. या तत्त्वज्ञानामध्ये माणसाच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या गोष्टी ते अधोरेखित करतात. ते म्हणतात माणसाच्या ठिकाणी जर आपलं हे स्वातंत्र्याच्या नंतरचा आपण कालखंड पाहिला आणि त्याच्या अगोदरचा कालखंड पाहिला, विशेष करून आमच्या तत्त्वज्ञानाच्या अंगाने, तर प्राचीन काळापासून या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 संकल्पना, ज्याला आम्ही पुरुषार्थ म्हणतो, ह्या प्रधान ठरलेल्या आहेत. आणि मनुष्याच्या ठिकाणी या 4ही संकल्पनांना पूर्ण करण्याची क्षमता आहे. परंतु गंमत अशी आहे की या 4 संकल्पना जेव्हा पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे धर्माचं पालन करायचं आहे. धर्म म्हणजे काय, ड्युटी. धर्म म्हणजे रिलिजन नाही, लक्षात घ्या. दीनदयाल उपाध्याय जेव्हा सांगतात, धर्म शब्द वापरतात, तेव्हा किंवा पुरुषार्थ संकल्पनेच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा धर्म शब्दाला तुम्ही ऐकाल तेव्हा तेव्हा त्याचा अर्थ ड्युटी असा होतो, कर्तव्य असा होतो. आणि त्या कर्तव्य भावनेतून आपण जेव्हा या धर्माकडे पाहतो तेव्हा हे कर्तव्य आपण कोणासाठी करतो, आपल्यासाठी एकट्यासाठी करतो का? कर्तव्य आपल्या एकट्यासाठी आहेत का? आपण हे सगळे कर्तव्य कुठल्या तरी दुसऱ्यासाठी पार पाडतो. दुसरी कुठली तरी व्यक्ती ते कर्तव्य आपल्यासाठी पार पाडते. आणि या अर्थाने आपण हे जर लक्षात घेतलं तर व्यक्तीचा आणि समाजाचा धर्म म्हणूनही संबंध आहे. अर्थ हे दुसरं पुरुषार्थ आहे. आपण अर्थ म्हणजे काय, हे पैसा कमवणे असेल किंवा मान पान प्रतिष्ठा असेल, शेती असेल, शेतीतून त्याच्यातून जे धान्य उत्पन्न झालं ते, नंतर व्यापार असेल, हे सगळं आपण कोणासाठी करतो? आपल्या एकट्यासाठी आहे का हे सगळं? नाही, हे समाजासाठी आहे. आणि इथून सुद्धा आपल्या लक्षात येईल की या अर्थ संकल्पनेच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीचा आणि समाजाचा संबंध आलेला आहे. काम आहे. काम म्हणजे काय, या संसाराची उत्पत्ती आहे. हा संसार कधी वाढणार आहे? जोपर्यंत ही काम प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत. जर काम प्रवृत्ती संपली तर हा संसार कधी वाढणारच नाही. म्हणून संसार वाढवणे, समाज वाढविणे याकरिता ही भावना आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा पुरुषार्थ संकल्पनेचा विचार झाला पाहिजे. आणि मोक्षाची अवस्था जी आहे ती एक शाश्वत आनंदाची अवस्था आहे. आणि त्या शाश्वत अवस्थेसाठी एकमेकांवर आपण अवलंबून असतो, ही भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. या अनुषंगाने समाज आणि व्यक्तीचा संबंध जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि याच अर्थाने जेव्हा एका व्यक्तीच्या ठिकाणी आपण त्याच्या इमोशन्सला, त्याच्या थिंकिंगला पाहतो, तर त्याच्यामध्ये प्रमुख एक बाब लक्षात येते, ती म्हणजे सुख प्राप्ती. सुख प्राप्ती. तुम्ही शिक्षण कशासाठी घेतात? गुणांसाठी. गुण चांगले मिळाले तर काय, बरं चांगलं वागलात, नंतर ज्ञान प्राप्त झालं, अजून नोकरी मिळाली, नंतर पैसा कमवला, नंतर बरं व्यापार बी केला, नंतर लग्न करायचं, नंतर लेकरं बाळ केलं, नंतर बरं केलं, चांगले नागरिक झाला, अजून सांगा पुढे. मी सगळ्या अशा प्रश्नांचं उत्तर जर काढत गेलात ना, शेवटी उत्तर तुम्हाला मिळेल. मला काय पाहिजे? सुख किंवा समाधान. आपल्या सुखासाठी आपण सगळं काही करतो मित्रांनो, बरोबर आहे? आपण आपल्या सुखासाठी लग्न करतो, तू म्हणलास ना. आपण आपल्या सुखासाठी नोकरी करतो, पैसा कमवतो. आपण आपल्या समाधानासाठी, आपल्या सुखासाठी समाजाची सेवा करत आहोत. ही भावना तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. परंतु हे सुख जे आहे ते कसं आहे, कसं आहे ते याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. तर या सुखाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत? विषयांचा भोग घेत आहोत. विषय एक आहेत का? विषय खूप आहेत. अँड्रॉइडचा फोन विषय आहे, टॅब विषय आहे, इंटरनेट विषय आहे, त्या इंटरनेटमध्ये यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे,
सुखाचे विषय काय कमी आहेत का इथं? सुखाचे विषय असंख्य आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीतून आपण नेमकं काय करत आहोत? भोग घेत आहोत. आणि आपण ही भोग घेण्याची वृत्ती अशीच ठेवली तर काय होईल? एक वेळ असा येईल की या ठिकाणी विध्वंस होईल. प्रत्येक जण आपापल्या भोगासाठी इथे तडफडत राहील. एक व्यक्ती आपले भोग पूर्ण करण्यासाठी इतरांना साधन मानल. आणि ही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या या एकात्म मानव दर्शनामध्ये काही संकेत मला या ठिकाणी मिळतात. त्यातला पहिला संकेत असा की भोगातून सुख प्राप्त होतं हे खरं आहे, परंतु भोगातून प्राप्त होणारे सुख जे आहे ते आपल्याला निषिद्धही मानायचं नाही. निषिद्ध मानायचं नाही, त्याच्यावर बॅन आणायचा नाही, इंद्रियांचं दमन होऊ द्यायचं नाही, आपल्या भावनांचं दमन होऊ द्यायचं नाही. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायचं आहे की याच मानव देहाच्या माध्यमातून, याच मनाच्या, याच बुद्धीच्या, याच आत्म्याच्या जोरावर आपण संयम आणि त्यागालाही सार्थक ठरू शकतो. संयम आणि त्यागालाही सार्थक ठरू शकतो. म्हणजे तुम्हाला जे जे काही भोगायचं आहे, जे जे काही सुख मिळवायचं आहे ते मिळवा, परंतु कसं? संयमाच्या आधारावर. स्वैर होऊ नका, मनसोक्तपणे वागू नका, नाहीतर विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. हा विध्वंस टाळायचा असेल तर आपल्याला संयमितही राहावं लागेल आणि काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल. हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या या एकात्म मानव दर्शनातून समोर येणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मित्रांनो मुद्दा असा आहे की आज आपण अधिकाराची अशी चर्चा करतो जसं काही म्हणजे आपण स्वतःच अधिकार तयार करून ठेवलेले आहेत. या समाजाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, ही भावना आपण विसरत चाललो. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी या समाजानं ही अधिकार आपल्याला दिलेले आहेत. जन्मतः काही अधिकार आपल्याला आहेत, तो भाग वेगळा, परंतु आपण ज्या अधिकारांची चर्चा करतो ते प्रामुख्याने या समाजाने आपल्याला दिलेले आहेत. आणि समाजाच्या त्या कर्तव्याशिवाय ही अधिकार पूर्ण होऊ शकत नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या कर्तव्याविषयीचं काय? आपण आपले कर्तव्य नीट पाळतो का? आपण अधिकाराची ते आंदोलन काढतो, मोर्चे काढतो, निवेदन देतो, परंतु आपण माझं हे कर्तव्य आहे आणि हे मी पार पाडणार म्हणजे पाडणार असं कधी म्हणतो का ठणकावून? नाही. एखाद्यानं आपलं कर्तव्य पार पाडत असताना राहू दे ना, कशाला राहू दे असं जर म्हटलं ना, ठीक आहे आपण सोडून टाकतो. नाही, हे माझं कर्तव्य आहे. माझ्या या महाविद्यालयामध्ये, इथे परिसरामध्ये कोणीतरी घाण टाकलेली आहे, ती उचलणं माझं कर्तव्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ते तुम्ही करत असाल आणि तेवढ्यात जर कोणी म्हणलं असेल राहू दे ना आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही लगेच हातातलं तू घाण फेकून देता. कर्तव्याविषयी आपण जागृत का होत नाही? जितकं आपल्या अधिकारांविषयी आपण जागृत होतो तितकं आपल्या कर्तव्याप्रती सुद्धा आपण जागृत झालं पाहिजे. हा विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी त्यांच्या एकात्म मानव दर्शनातून दिलेला आहे. मित्रांनो, अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु या माणसाच्या जीवनाला आकार देण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. याच्यातून नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे तर एकीकडे सुख आहे ते मिळवायचं आहे, परंतु कशा पद्धतीनं? ते संयम स्वरूपाने मिळवायचं आहे आणि त्या सुखासाठी काहीतरी त्याग करायचा आहे, हेही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला अधिकार मिळवायचेच आहेत, परंतु त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे? काही कर्तव्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी पार पाडायचे आहेत. अशा ह्या दोन गोष्टी ज्या एकमेकाच्या खरं तर अनुकूल नाहीत असं वाटतं, परंतु त्या अनुकूल आहेत असं समजून घेतलं पाहिजे, तर आणि तरच आपल्या जीवनाला आपण व्यवस्थित आकार देऊ शकतो. मित्रांनो, या गोष्टी जर आपण नीट समजून घेतल्या तर खऱ्या अर्थानं आपण कोण आहोत, हा समाज काय आहे, हे कुटुंब काय आहे, हे कुटुंब हे समाज ज्या गावात आहे ते गाव काय आहे, हे गाव ज्या राज्यात आहे ते राज्य काय आहे, हे राज्य ज्या राष्ट्रामध्ये आहे ते राष्ट्र काय आहे, आणि हे राष्ट्र ज्या विश्वामध्ये आहे ते विश्व काय आहे, आणि हे विश्व ज्या ब्रह्मांडामध्ये आहे ते ब्रह्मांड काय आहे, हे नीट आपल्याला समजून येईल. आणि याच अनुषंगाने जेव्हा पंडित दीनदयाल उपाध्याय विचार करतात तेव्हा ते सांगतात की आपल्या भारताची संस्कृती अशी आहे की या संस्कृतीमध्ये व्यक्तीपासून ते ब्रह्मांडापर्यंत त्याला परमोष्टी म्हटलं.
व्यक्तीपासून ते परमोष्टीपर्यंतचा जो संबंध आहे तो असा संबंध आहे की एखाद्या नाळेचा, आईच्या गर्भामध्ये असलेलं लेकरू जेव्हा बाहेर येतं तेव्हा ती नाळ तोडली जाते, तेव्हा तो संबंध तुटतो, असा हा संबंध आहे. परंतु पाश्चात्य विचारवंतांच्या दृष्टिकोनातून जेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा तो संबंध वेगवेगळा दाखवलेला आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात जर वही आणि पेन काही विद्यार्थ्यांच्या हातात दिसते मला, किंवा काही विद्यार्थ्यांनी कल्पना करायला हरकत नाही. व्यक्तीची कल्पना करा, एक असा वर्तुळ करा, व्यक्तीची कल्पना करा, एक वर्तुळ करा. त्या वर्तुळाच्या बाहेर समूहाची कल्पना करा. एक व्यक्ती आहे, त्याच्या बाहेर समूह आहे, त्या समूहाच्या बाहेर गावाची कल्पना करा, त्या गावाच्या बाहेर राज्याची कल्पना करा, राज्याच्या बाहेर राष्ट्राची कल्पना करा, राष्ट्राच्या बाहेर विश्वाची कल्पना करा, आणि त्याच्यानंतर त्या संपूर्ण ब्रह्मांडाची कल्पना करा. एकाच्या बाहेर एक, एकाच्या बाहेर एक, एकाच्या बाहेर एक. एकमेकाचा संबंध आहे का? गोल 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 आहे, संबंध आहे का? नाही. आकृती काढली असेल तर नीट लक्षात घ्या. आता दुसरं एक, हे झालं पाश्चात्य लोकांच्या विचारसरणीचं. आता भारतीयांच्या विचारसरणीनं जर विचार केला तर पंडित दीनदयाल उपाध्याय काय म्हणतात, फक्त पेन ठेवायचा असा आणि गोल काढत जा. व्यक्ती, कुटुंब, समाज, गाव, राष्ट्र, राज्य, राष्ट्र, विश्व, ब्रह्मांड. पॉइंट थांबला. नाळ तुटली आहे का? नाळ तुटलेली नाही मित्रांनो. तर भारतीय संस्कृती अशा पद्धतीची संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तिथून त्याचा संबंध या ब्रह्मांडाशी जुडलेला आहे. प्रत्येक घटक, व्यक्ती असेल, कुटुंब असेल, समाज असेल, गाव असेल, राज्य असेल, राष्ट्र असेल, हे एकमेकाशी जुळलेलं आहे. किंबहुना त्या एकाच नाळीमध्ये हे सगळे घटक येत चाललेले आहेत. शेवट कुठे आहे? ब्रह्मांडामध्ये आहे, परमोष्टीमध्ये आहे. आणि या परमोष्टीकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल असली पाहिजे, अशा प्रकारचं हे तत्वज्ञान या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित कधी होतं तर जेव्हा आपण नराचे नारायण होतो, नराचे नारायण होतो तेव्हाच या व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होतं. आणि ह्या सगळ्या प्रवाहामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय हे जेव्हा राष्ट्रासंबंधी विचार करतात, समाजासंबंधी विचार करतात, व्यक्तीसंबंधी विचार करतात, तेव्हा त्यांना काही समस्या या ठिकाणी दिसून आल्यात आणि त्या समस्यांवर त्यांनी उपायसुद्धा सांगितलेले आहेत. काय समस्या आहे की या देशामध्ये आपण जे नागरिक म्हणून वावरतो आहोत ते प्रामुख्याने या भारतीय संस्कृतीचे पाईक असल्याचं सांगतोच, परंतु त्याचबरोबर आपण पोथी पंडित होऊन बसलेले आहोत. पहा, पुरोगामी विचार या ठिकाणी पंडितजींनी मांडलेले आहेत. आपण पोथीनिष्ठ झालेले आहोत. म्हणजे प्राचीन काळापासून आपल्याकडे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण वगैरे 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 सगळं आहे, ठीक आहे ना, परंतु तेच घेऊन बसायचं आहे का? नाही. पहा, पंडितजी काय म्हणतात, दीनदयाल उपाध्याय काय म्हणतात, आपण पोथीनिष्ठ पंडित नाहीत, तर कोण आहोत? आपण या राष्ट्राला सुखी आणि समृद्ध बनविणारे संकल्पधारी व्यक्ती आहोत. या राष्ट्राला सुखी आणि समृद्ध बनवायचं आहे, असे आपण नागरिक आहोत. दुसरी एक समस्या त्यांच्या समोर आली, आपण पुराणमतवादी बनत चाललो आहोत. म्हणजे प्राचीन काळामध्ये जे जे काही पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, वेगवेगळे पुराण आहेत आपल्याकडे, परंतु त्या पुराणांचं महत्त्व आहे, परंतु आपण पुराणवादी नाहीत. आपण त्या पुराणांनाच घेऊन आदर्श मानून या समाजाची रचना करायची आहे का? नाही. तर ह्या समाजाची रचना करत असताना आपण नवीन विचारांना जागरण करायचं आहे, नवीन विचार या ठिकाणी द्यायचे आहेत, आणि जे प्राचीन आहे त्याचा अभ्यास करायचाच आहे, परंतु आधुनिकतेची कास धरायची आहे आणि या नवीन जागरणाला आपण सुरुवात करायची आहे. तिसरी एक समस्या त्यांच्यासमोर, आपल्याला पुरातत्व संग्रहालयाचा, म्हणजे हे जे प्राचीन सगळं साहित्य असेल किंवा प्राचीन रूढी असतील, प्राचीन परंपरा असतील, हे एखाद्या संग्रहालयात ठेवलं तर त्या संग्रहालयाचा आपण काही पहारेकरी व्हायचं नाही.
म्हणजे माझी परंपरा आहे, मी नष्ट होऊ देणार नाही. माझ्या परंपरा जर संपल्या तर मी असं करल तसं करल, अशी जी भूमिका आहे ती ठेवायची नाही. का? याचा अर्थ असा आहे मित्रांनो की प्रत्येक काळामध्ये काही बदल असतात आणि त्या बदलाला आपल्याला सामोरं जायचं आहे. हा भाव या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय सुचवितात. आणि याच्यातून काय, एक नवीन समाज निर्माण करायचा आहे, एक आदर्श समाज निर्माण करायचा आहे असं ते म्हणतात. आदर्श समाज निर्माण करणं म्हणजे नेमकं काय, एक नवीन समाज निर्माण करणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो, तर पूर्वजांच्या तुलनेमध्ये आपल्याला, पूर्वज म्हणजे कोण, आपले सगळे जे पूर्वज होऊन गेले, आपल्या हजारो वर्षापासून या भारतामध्ये जे ऋषी मुनी महात्मे संत विचारवंत आदर्श पुरुष होऊन गेले आहेत, या सगळ्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला चांगलं काहीतरी काम करायचं आहे. हे जे सगळं चांगलं काम करायचं आहे, कुठं करायचं आहे, या मानव समूहामध्ये करायचं आहे, या समाजामध्ये करायचं आहे, या राष्ट्रामध्ये करायचं आहे, या विश्वामध्ये करायचं आहे. आणि त्या आधारावर आपलं व्यक्तिमत्व आणि आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो त्या राष्ट्राचं व्यक्तिमत्व हे गौरवशाली बनवायचं आहे. हे नवीन काम आपल्याला करायचं मित्रांनो. दुसरा मुद्दा त्यांनी एक सांगितला, या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे माझा एकट्याचा विकास होता कामा नये, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आणि या सगळ्यांचा विकास म्हणजे काय, तर अंत्योदय, सगळ्यांचा उदय झाला पाहिजे. सगळ्यांच्या मनामध्ये जे भावना आहेत, ज्या विचार आहेत, ज्या कल्पना आहेत, त्या साकार कशा होतील यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. हा एक दुसरा विचार या नवीन समाजाच्या अनुषंगाने त्यांनी दिला. तिसरा एक विचार होता, मानवाचा मानवाशी आणि मानवाचा सृष्टीशी असलेला जो संबंध आहे तो एकात्म स्वरूपाचा आहे आणि त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. हा साक्षात्कार शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे मला वाटतंय की मी या समाजाचा घटक आहे, परंतु त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. या समाजाप्रती माझ्या मनामध्ये जी भावना आहे ती इतकी दृढ झाली पाहिजे आणि या समाजाच्या मनामध्ये माझ्याविषयी जी भावना आहे ती इतकी दृढ झाली पाहिजे की त्याच्यातून सदैव मी आणि समाज एक आहोत हे आपल्याला वाटत राहिलं पाहिजे. हा साक्षात्कार होणं गरजेचं आहे. चौथा एक मुद्दा ते म्हणतात, नराचा नारायण झाला पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये इतकी सात्विकता आली पाहिजे की ही सात्विकता तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्यातलं ते मानवपण, तुमच्यातलं ते सामाजिक व्यक्तिमत्व सदैव आपलंसं वाटलं पाहिजे, त्याला जपावं असं वाटलं पाहिजे. परंतु मित्रांनो, हे सगळं करत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली, ती म्हणजे आपल्या मनामध्ये राष्ट्रभावना ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत राष्ट्रभावना ठेवत नाहीत, म्हणजे मी 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 हा भाव बाजूला ठेवून राष्ट्र 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 ही भावना आपण जोपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे एकात्म मानव दर्शन जे आहे ते यशस्वी होणार नाही असंही त्यांना वाटतं. म्हणून ते म्हणतात, आपण राष्ट्र काय आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आहे घोड्याचं आणि एका कारचं. कार पळते का कार? घोडा पळतो ना? घोडाही पळतो, कारही पळते. घोड्यावर किती बसतात? 1 किंवा 2. कारमध्ये 4, 6, 8ची कार आहे. पण दोघांचं काम काय आहे? पळण्याचंच आहे. याच्यामध्ये निर्मित वस्तू कोणती आहे? निर्मित वस्तू कार आहे. घोडा निर्मित आहे का नैसर्गिक आहे? अशाच पद्धतीनं राज्य जे असतं ते निर्मित आहे आणि राष्ट्र जे असतं ते घोड्यासारखं नैसर्गिक असतं. पण राष्ट्र म्हणजे काय? हा जमिनीचा तुकडा म्हणजे राष्ट्र का? या कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, इकडे उत्तरांचलपासून इकडे आपण मुंबईपर्यंत जर पाहिलं, हा म्हणजे भारत का? हे म्हणजे राष्ट्र का? नाही. पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणतात, जमिनीचा तुकडा म्हणजे राष्ट्र नाही. राष्ट्र म्हणजे मूळ प्रकृती आहे. मूळ प्रकृती. हा प्रकृती शब्द कदाचित तुम्हाला लक्षात येणार नाही, आमच्या तत्वज्ञानातला तो शब्द आहे. प्राचीन आगम साहित्यामध्ये मूळ तत्वापासून या प्रकृतीचा उदय झाला म्हणून सांगितलं जातो. आणि या प्रकृतीपासून जे 24 तत्व उत्पन्न झाले त्या 24 तत्वापासून ही सगळी सृष्टी बनलेली आहे. ही पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश आणि या सगळ्या 5 महाभूतांपासून बनलेला हा मानवी देह आणि या मानवी देहामध्ये असलेला हे मन, हे बुद्धी, हे आत्मा, हे चित्त, हे शरीर, या शरीरामध्ये असलेल्या त्या सगळ्या पेशा,
हे सगळं काय आहे ते या मूळ प्रकृतीची देण आहे. मग राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे ही मूळ प्रकृती आहे. आणि या मूळ प्रकृतीला आपण जेव्हा अभौतिक स्वरूपात पाहतो, अभौतिक म्हणजे न दिसणारी वस्तू आहे. राष्ट्र न दिसणारी वस्तू आहे, परंतु तिचं अस्तित्व जिवंत स्वरूपाचं आहे. ही भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये या राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होणार नाही. मित्रांनो, राष्ट्र ही जिवंत अस्तित्व असलेली एक बाब आहे. हे लक्षात जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपण या राष्ट्राचे आहोत, हे राष्ट्र आपलं आहे, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. आणि ही भावना जागृत झाली पाहिजे, ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शन आपल्यासमोर मांडलेलं आहे. मित्रांनो, मला वाटतं या अनुषंगाने मी आपल्यासमोर पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जे विचार मांडलेले आहेत, या विचाराच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय झाला असावा. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे काम केले त्याच्यावर मी प्रकाश टाकला नाही, परंतु एक संक्षिप्त स्वरूपात त्याचाही तुम्हाला अंदाज आला असावा. आणि त्याचबरोबर त्यांचं जे एकात्म मानव दर्शन आहे ते आमच्या तत्त्वज्ञानाशी जरा जवळचा असल्याकारणाने मी त्याच्यावर जरा सविस्तर तुम्हाला जे सांगितलं आहे त्यातून तुम्ही एक लक्षात घेतलं असावं की तुम्ही म्हणजे फक्त एकटे तुम्ही नाहीत, तुम्ही म्हणजे समाज आहात, तुम्ही म्हणजे राज्य आहात, तुम्ही म्हणजे राष्ट्र आहात, तुम्ही म्हणजे हे विश्व आहे, तुम्ही म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड आहात. या संपूर्ण ब्रह्मांडाचा आणि तुमचा या ठिकाणी संबंध असतो. एकमेकाला तुम्ही लक्षात घेऊन एकमेकाविषयी अनुकूल राहून जर तुम्ही जीवन जगलात तर खऱ्या अर्थानं तुमच्या या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. हाच तुमचा काय आहे, पुरुषार्थ आहे. हीच बाब या ठिकाणी मी अधोरेखित करतो. आणि या ठिकाणी मला या महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, त्यानंतर आमचे मित्र वाघ सर आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी शांतचित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.